चला बॅट्समन टीम ओनर या आपण अष्टविनायक टीम यस सतीश आहे त्या ठिकाणी आणि अमय आहेत सलामीची जोडी पहिल्याच बॉलवरती सतीश यांच्या बॅटमधून मात्र ही पहिली सिंगल आली आहे 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल तुम्हाला पहिला षटक गोलंदाज केशव खरं तर क्वालिफायर 1 अष्टविनायक 11 विरुद्ध आपण बघा बॅरेज स्टार संघ आहेत अगदी बॅकफूटवरती आले होते अमय बॅकफूटवरती आल्यानंतर अगदी सॉफ्ट हँडनं मात्र चेंडू ढकलण्यात आलं या चेंडूला आपण पाहतात खरं तर या चेंडूवरती एक धाव मिळाली सिंगलच्या मदतीनं 2 धावा सध्या तरी दोन्ही सलामी वीरांनी आपलं वैयक्तिक अकाउंट मात्र ओपन केलंय महत्वाची मॅच सामना जिंकला तर थेट मेगा फायनलचं तिकीट इथनं बुक होईल ऑन साइडला उडवला फटकाय ते चांगला आहे मॅडंटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार आलाय चौकाराच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात सतीश कदम यांच्या वतीने सतीशने मात्र सेकंड बॉल खेळत असताना मात्र लगेचच बॅटचा फेस मात्र ओपन केला आणि तदनंतर मात्र 4 धावा वसूल केल्यात 5 षटकांचा हा सामना पहिला सत्र आपण पाहतात क्वालिफायरची ही मॅच आता हळूहळू आपण पाहतात अंतिम टप्प्याकडे जातोय वेगवान चेंडू वेगवान फटका खेळायचा होता खरं तर कवच मध्ये खेळण्याचा मनसुबा पूर्णपणे खेळा होता परंतु बॅटांमध्ये संपर्क नाहीये अगदी टप्पा पडल्यानंतर हा चेंडू डीप राहिलाय आणि तदनंतर डॉट बॉल चौकारानंतर कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज केशव यांच्या माध्यमातून खरं तर आज पुन्हा एकदा दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल कारण की रोशन सर आहेत कारण त्यांच्या समवेत योगीराज सर आहेत कारण एवढ्या रगरगत्या उन्हामध्ये चांगली कामगिरी करतात इथे जबरपास झेलची संधी होती आणि पॉइंटच्या क्षेत्रात केली जाते सतीश कदम यांच्या माध्यमातून सतीशने आज सर्वांनाच इम्प्रेसिव्ह केलं मग सतीश कदम असो किंवा सतीश पुजारी असो दोन्ही सतीशने आज अष्टविनायक 11 संघाला इम्प्रेसिव्ह केलं चांगली कामगिरी नक्कीच लीग स्टेक आता संपलं आता नॉकआउट मॅचेस इथनं पाहायला मिळेल परंतु या मॅचमध्ये दोन्ही टीमला संधी आहे जरी तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला नक्कीच एक संधी मिळू शकते IPL फॉर्मॅट आपण पाहता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती फ्लाइंग स्टार्ट आणि चांगली सुरुवात अष्टविनायक 11 संघाच्या वतीनं क्वालिफायर 1 एका बाजूला अष्टविनायक 11 संघ तर दुसऱ्या बाजूला बॅरेज स्टार संघ आहे दोन्ही संघ नामांकित आहेत दोन्ही टीमकडे स्टार कास्ट आहे आणि चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल इथे अगदी फुलर लेंथचा चेंडू होता फसवा चेंडू होता अगदी वेग फार कमी होता या चेंडूवरती परंतु लाईन पिक करण्यासाठी इथे बॅट्समन अमयला जमलं नाहीये डॉट बॉल सेकंड ओव्हरची सुरुवात वैभव मात्र डॉट बॉलनं करत असताना आपल्या ओव्हरची सुरुवात सध्या तरी डॉट बॉलने करत असताना P2चा षटक P2 साठी वैभवला आपण पाहता चांगली कामगिरी करत असताना फुल टॉस बॉल रिवर्सचा फटका प्रतिम देखना दर्जेदार आणि बॉलला फेकून दिलंय अगदी प्रतिम होता अगदी रिव्हर्सचा फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे सातत्यानं प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिस असली तर सर्व काही योग्य होतं आणि या ठिकाणी मला मदत खरं तर हा फटका अप्रतिम होता अगदी मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर मात्र बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू फरार झालाय षटकाराच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहेत इथे पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे
आणि आता हा देखील चेंडू चाललाय पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात, परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने 22 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवात चांगली झाली अष्टविनायक केले संघाकडनं. या टीमकडे जेवढी चांगली बॅटिंग लाईनअप आहे तेवढी चांगली बॉलिंग लाईनअप सुद्धा आहे. अगदी अष्टविनायक संघाच्या 3 मॅचेस झाल्या, तिन्ही सामने या टीमने जिंकले. परंतु दुसऱ्या बाजूनं बॅरेज स्टार या संघाने देखील 3 सामने जिंकले, तिन्ही सामने जिंकले आणि आता हा सामना मात्र भरपूर चांगला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रिवर्स आणि त्यानंतर रिवर्सचा हा अजून एक देखना नेत्रदीप फटका, चेंडू सीमा पार, अजून 6 धावा षटकार. मैदानाच्या आत लगावत असताना अमयच्या बॅट मध्ये आपण पाहतात दुसरा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 28 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 14 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत या सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा आतापर्यंत 14 धावा आल्या. चांगली बॅटिंग, कॅल्क्युलेट क्रिकेट आता सध्या तरी खेळलं जातं अष्टविनायक इलेव्हन संघाच्या वतीने. आता दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती सेट झालेत. सध्या तरी पहिल्या विकेटच्या शोधात बॅरेज बॉयज, आता बॅरेज स्टार संघ आपण पाहता. फुल लेंथचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीप आपण पाहता. खरं तर प्रथमेश आहे चांगली फिल्डिंग करत असताना या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगल. सध्या तरी कमबॅक करायचा आहे गोलंदाजी करत असताना बॅरेज स्टार संघाला, परंतु फलंदाज आता इथनं आक्रमकता दाखवत आहेत. चला स्पीडअप घ्या. स्ट्राइक वरती सतीश, ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक टू ड्राईव्ह जरूर केलाय, परंतु या चेंडूवरती धावा घेण्याचा प्रयत्न नाही आहेत. अगदी शेवटचा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 29 धावा धाव फलकावरती डीजे. स्पीडअप घ्यायचे आहे, लगेचच फिटिंग सजवायचे आहे. आता षटक क्रमांक 3 चॅलेंज ओव्हर इथं तुम्हाला पाहायला मिळेल. या चॅलेंज ओव्हरमध्ये नक्कीच तुम्हाला 15 धाबा संख्येचं टार्गेट आहे. जर का तुम्ही 15 धाबा बनवल्या तर तुम्हाला अजून धाबा मिळतील बोनसच्या स्वरूपात. जर का तुम्ही कमी धाबा बनवल्या तर तुमच्या धाबा देखील कमी होतील. चॅलेंज ओव्हर आहे, दोन्ही टीमला बेनिफिट मिळू शकतो. तुम्ही चांगली गोलंदाजी जे केली, कमी धाबा दिला तर धाबा मायनस होऊ शकतात आणि जर का तुम्ही खराब गोलंदाजी केली तर समोरच्या टीमचा देखील फायदा आहे. समोरची टीम जर का चांगली बॅटिंग केली, 15 पेक्षा जास्त धावा कुठल्या तर नक्कीच बोनसमध्ये धावा देखील मिळतील. षटक क्रमांक 3 आणि या चॅलेंज ओव्हरसाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती केशव आलेत. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल. गोलंदाज केशव, फुल्लर लेनचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला पण आता डीप खेळाडू आहेत, एकदा तर कंप्लीट, परंतु या ठिकाणी थांबवलंय सतीश कदम यांनी अगदी या ठिकाणी या चेंडूवरती. परंतु एकच धाव मिळाली सिंगलच्या मदतीनं. 30 धावा धाव फलकावरती चांगली सुरुवात जरूर झाली आहे, ती म्हणजेच अष्टविनायक 11 संघाच्या वतीनं. दोन्ही टीम नक्की चांगला खेळ करत आहेत, परंतु सध्या तरी बॅरेज स्टार संघ पहिल्या विकेटच्या शोधात आहे. खरं तर बॅरेज स्टार संघ म्हटला तर या टीमचे टीम ओनर योगेश, अर्थातच अगदी आपण पाहतात मॉन्टी आहेत आणि त्याच्या समवेत आशिष बागेल. खरं त्या दोन्ही टीम ओनरांचं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. नक्कीच आपल्या टीमनं नक्कीच चांगला प्रदर्शन केलं आहे, अभिनंदन आपलं. इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला उलवला आहे, परंतु आता या चेंडूवरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. अगदी डीप मध्ये फिल्डर आपण पाहतात. खरं तर त्या ठिकाणी नक्कीच डीप मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. एकच धाव, 31 धावा धाव फलकावरती.
अगदी आमचे व्यासपीठ आपण पाहतात, व्यासपीठावरती आपण पाहतात आमचे सर्व ही आयोजन कमिटी नक्कीच आपण पाहतायत सोनू देखील आहेत, या मागचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा रिवर्स, हा देखील फटका अप्रतिम डीप मध्ये खेळाडू होते, फक्त बनतील प्रेक्षक त्यांच्याही सीमा त्यांच्याही डोक्यावरनं छोटं सीमारेषेच्या बाहेर अजून एक बिग हिट धमाका षटकार. चॅलेंज ओव्हर आहे, चॅलेंज ओव्हर मध्ये माहिती आहे दोन्ही फलंदाजांना आक्रमकता दाखवायची आहे आणि आतापर्यंत अमयनं 3 षटकार लगावले, अमयनं 3ही षटकार हे रिव्हर्सच्या माध्यमातून दाखवले. स्वतःचा कॉन्फिडन्स मात्र अप्रतिम आहे आणि आपण पाहतात सध्या तरी चांगले शॉर्ट सिलेक्शन अमय यांच्या माध्यमातून. बिनबाद 37 धाबा फलकावरती आहे, चांगली सुरुवात आपण पाहतात. पुन्हा एकदा स्क्रीनवर आपण पाहतात आमचे सर्वच आयोजन कमिटी अगदी सोनू आणि त्यांच्या समवेत आमची संपूर्ण त्यांची ही टीम, सर्वांचं मनपूर्वक कौतुक. आणि अगदी आमच्या व्यासपीठावरती आपण पाहता आमचे जगदीशजी बागडे साहेब, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर ते देखील या सामन्यांचा आनंद घेत आहेत. नक्कीच फायनल देखील सुरू आहे, ICC चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहता. खरं तर भारत विरुद्ध न्यूझीलंड, त्यामागचा आनंद देखील घेत आहेत आमच्या जगदीशजी बागडे साहेब, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अगदी या चेंडूवरती पण पाहतायत एक सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने 38 धाबा फलकावरती. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये जवळ 9 धाबा आल्या चॅलेंज ओव्हरमध्ये. जर का येत ना अजून येणारे 2 बॉलमध्ये जर का 6 धाबा आल्या तर नक्कीच इथे आपण पाहू शकता तो चॅलेंज आहे तो कंप्लीट केला जाऊ शकतो. ओव्हर पिच बॉल लॉब केला डीप मध्ये, खेळाडू वाट पाहतायत आणि शेवटच्या मुवमेंटला आपण पाहताय तिथे नक्कीच कॅचर कॅरी केले, परंतु आता चेक केले जाईल. यस सर, यस चेक केले जाईल आता. अगदी आता चेक केलं जाईल इथे षटकार आहे की विकेट. अगदी क्लोज कॉल आहे, नक्कीच चेक जरूर केलं जातंय. यस 6 धाबा असतील षटकार आणि आता या 6 धाबा संख्येच्या मदतीने चॅलेंज होतं 15 धाबा संख्येचं आणि ते चॅलेंज इथे कंप्लीट झालं. षटकात अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. चला मॅच स्टार्ट करायचे आहे. षटकाराच्या मदतीने आपण पाहतायत 44 धावा अगदी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. CM चषक अगदी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहता त्यांच्या कटआउट अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्थातच अगदी सीमालगत लावले गेलेत. अगदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांचा आपण पाहतात कटआउट. खरं तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा अर्थातच CM चषक. इथे डिफेन्सिव्ह फटका फक्त दिशा देण्यात आली आहे. बॉलला पाठवलं डीप मध्ये स्क्वेअर लेगला, तिथे खेळाडू उपस्थित आणि आता इथे पण बघा चॅलेंज ओव्हर मध्ये तब्बल 16 धावा आल्यात आणि आता इथनं 16 धावा आल्यात या ओव्हरमध्ये आणि आता 8 धावा या बोनसच्या स्वरूपात मिळतील, म्हणजेच तब्बल 45 धावा बनल्या गेल्यात.
+8 तब्बल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 रन्स 53 धावा धावफलकावरती. चॅलेंज ओव्हरमध्ये आपण पाहतात जबल 16 धावा आल्या. चॅलेंज स्वीकारलं अनुसर आणि चॅलेंज ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा आल्यात आणि आता 8 धावा या एक्स्ट्रा अर्थातच बोनस स्वरूपामध्ये मिळतील अष्टविनायक इलेव्हन संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट झालंय. 50 अप. बॉलिंग मार्क वरती प्रथमेशला आपण पाहता. आता शेवटचे 12 चेंडू अर्थात शेवटचे 2 षटक शिल्लक राहिलेत. फलंदाजांना मुभा असेल अनुसार की आतापर्यंत एकही विकेट आला नाहीये. बॅट्समन इथनं ऑन होऊ शकतात. तर नेक्स्ट मॅच आम्ही विनंती करू केपी कुठे असतील तर आपण लगेचच कॉम्बॉक्समध्ये यायचंय. फुल लेनचा चेंडू कबसला ढकलला डीप आपण पाहता. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी मिसफील्ड परंतु एकच धाव मिळेल. यस नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल राजपूत 11 बॅरेज रोड विरुद्ध हेंद्रेपाडा बॉईज. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. बॅरेज रोड हेंद्रेपाडा बोलला ना. हेंद्रेपाडा वर्सेस राजपूत 11 बॅरेज बॉईज. हां मग तेच बोललो. 'पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश ऑन साइडला आपण पाहता. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका इथे चांगला डाईव्ह लगावला परंतु शेवटच्या मुवमेंटला आपण पाहता चेंडूला पाठवलंय सरळ पॉइंटला बीट करून डीप मध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धाबा चौकार. तिथे खेळाडूंना चांगले प्रयत्न केले. प्रयत्नांना नक्कीच सलाम असेल. 4 धाबा. $58 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये अष्टविनायक इलेव्हन संघ. आताचा चेंडू इथनं पाहावा लागेल. यस पंच आमच्याकडे वळालेत आणि सांगतात की हा चेंडू वाईट बॉल आहे. एक अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या मदतीनं 59 59 धावा फलकावरती आहेत. आणि की सध्या तरी चांगली स्कोरिंग आमच्या सोबत करत असेल आमच्या अनुसर यांना पण पाहता. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु आता डीप मध्ये खरं तर प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग आणि या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीनं 60 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग आणि जवळ पहिल्या विकेटसाठी 60 धावसंख्येची ही पार्टनरशिप अष्टविनायक इलेव्हन संघाच्या वतीने केली जाते. चांगली पार्टनरशिप खरं तर संघाला चांगली सुरुवातीची गरज होती आणि ती सुरुवात खरं तर सतीश आणि अमयने केली आहे. दोघांचा हे कौतुक. रिव्हर्सचा फटका गॅप मध्ये बॉल जाईल सरळ गली रिझनला बीट करून डीप मध्ये थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पुन्हा एकदा जमिनीला दन 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 करत सीमा पार 4 धाबा. स्वीकारली आहे. आतापर्यंत सतीश यांचा विचार केला तर 11 बॉलचा सामना त्यांना केलाय. 11 बॉल मध्ये तब्बल 26 धावांवरती नॉट आउट केलतात आणि दुसऱ्या बाजूला अमय याने देखील चांगली साथ दिली आहे. 12 बॉलचा सामना याने केलाय आणि दुसऱ्या बाजूला 29 धावा बनवल्या गेल्यात. दोघांची पार्टनरशिप ही भरपूर महत्वाची आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला ढकललाय डीप मध्ये खेळाडू त्यांना बीट करून बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर रॉकेट शॉट सीमा पार.
फलकावरती स्क्रीनवरती आपण पाहू शकता दोन्ही फलंदाज एकमेकांसोबत चर्चा करतात. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. यस, दोन्ही फलंदाजांसाठी नक्कीच टीमचे टीम ओनर आपण पाहतात शिवा सर आहे त्या ठिकाणी. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहतात हे प्राइज अनाऊन्स होतोय. जर कोणत्याही फलंदाजांना लगातार आपण लगेचच स्पीडअप घ्यायचे आहे. तर नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी विनंती करू हेंद्रापडा बॉईज आणि राजपूत 11 बॅरेज रोड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. षटक क्रमांक 5 शेवटचा षटक. यस, बॉलर नेम यस, टीम ओनर आहेत आशिष. त्यांना पण पाहता बॉलिंग मार्क वरती. तर पुन्हा एकदा नक्कीच फलंदाजांना मी सूचना कळवतोय लगातार 3 बॉल 3 षटकारास तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अष्टविनायक 11 संघाचे टीम ओनर नक्कीच शिवा सरांच्या माध्यमातून तुम्हाला रोख 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. संधी आहे या ठिकाणी आणि संधीचं सोनं करावं लागेल. 3 बॉलमध्ये 3 षटकार जर तुम्ही लगावाल तर नक्कीच तुमच्या अकाउंटला तुमच्या खिशात 1000 रुपये येऊ शकतात. शेवटचा षटक गोलंदाज आशिष. गुडले स्पॉट ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्क्वेलेकचे खेळाडू सरकतायत परंतु त्यांच्या अभ्याकाच्या बाहेर अगदी हा चेंडू पाहायला मिळते. परंतु तत्पूर्वी बॉलला उचलतील फेकतील. 2 धावा आतापर्यंत कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2च्या बरोबरीने 72 धावा धावफलकावरती. चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी आपण पाहतात अष्टविनायक 11 हा संघ चॅलेंज ओव्हरमध्ये मिळालेल्या त्या 8 धावा भरपूर महत्त्वाच्या राहिल्यात या मॅचमध्ये. सध्या तरी नक्कीच स्ट्रॉंग पोझिशनमध्ये अष्टविनायक संघ पाहायला मिळतोय. तर चला नेक्स्ट मॅच हेंद्रापाडा बॉईज टीम कॅप्टन आणि राजपूत 11 बॅरेज रोड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. गुडला स्पॉट ऑनसेटला पुन्हा एकदा उडवलाय, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू होते परंतु जजमेंट नाहीये. नक्कीच मॉन्टी होते त्या ठिकाणी. नक्कीच चांगले प्रयत्न राहिलेत परंतु शेवटच्या मुमेंटला नक्कीच या चेंडूवरती एकदा मिळाली. सिंगलच्या मदतीनं 73 धाबा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. आता हळूहळू असं वाटतंय की 80 देखील पार होतील का, परंतु 80 झाल्यानंतर 90च्या दिशेने वाटचाल करू शकतो अष्टविनायक 11 हा संघ. ऑन साइडला खेचून मारलाय, फटका इथे चांगलाय, दमदार स्ट्रोक, स्वीट साऊंड ऑफ दी बॅट. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर बोर्ड आतापर्यंत एकही गडी गमावला नाहीये. दोघांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात या दोघांसाठी. पुन्हा एकदा सरसावले पुढे, फ्रंट फुटचा फायदा आणि त्यानंतर बॉलला पुन्हा एकदा पुल अँड पॉवरफुल चेंडू सीमा पार, लगातारचा दुसरा षटकार. अप्रतिम बॅटिंग, लगातार 2 बॉल 2 षटकार आले. जर याही चेंडूमध्ये षटकार आला तर टीमचे टीम ऑनर शिवा सरांच्या माध्यमातून तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. षटकार आला तर 50 देखील कंप्लीट होईल. खोदून काढलाय, फटका चांगला आहे, अलॉंग द कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकदा तर कंप्लीट परंतु एकाच धाब्या संख्येवरती समाधानी मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 86 धाबा 86 रन्स आणि सध्या तरी सतीश 45 धाबा संख्येवरती
नॉट आउट खेळतायत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. इथे हा फटका देखील सुंदर आहे. व्हॉट अ शॉट. थांबायचं नाव घेत नाहीये अष्टविनायक 11 हा संघ आणि हा देखील चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओव्हर कंप्लीट झाली आणि काल नक्कीच अनुज सर जशा दुपारच्या सत्रामध्ये धावा होत होत्या तसं तेच चित्र 92 धावा बनल्या गेल्यात आणि 93 धावसंख्येचा टार्गेट इथे उभारलाय. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन राजपूत 11 चे कॅप्टन्स आणि हेंद्रपाडाचे कॅप्टन. चला हेंद्रपाडा टीम टॉस साठी यायचं आहे. राजपूत 11 आणि हेंद्रपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण या. बघा राजपूत 11 चे कॅप्टन उपस्थित आहे. हेंद्रीपाडा बॉईज आपले कॅप्टन उपस्थित नसाल 1 मिनिटाचा टाइम आहे शेवटचा. आपण जर उपस्थित झाला तर तुमच्या संघाला 2 रनची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. हिट अँड टेल हेंद्रपाडा बॉयज टीम. यस हेड कॉल आलाय आणि टॉस जिंकला हेंद्रपाडा टीमनं. नक्कीच टॉस जिंकला. आपला निर्णय का असेल? बॉलिंग करायचे. नक्कीच समोरचा संघ थांबायचा आहे. नक्कीच समोरचा संघ राजपूत 11 आहे. आता आपण नॉकआउट स्टेजमध्ये आलोय. खरं तर आता प्रत्येक मॅच ही महत्त्वाची मॅच राहील परंतु या मॅचमध्ये काय गेम प्लॅनिंग असेल का? काय नाही आमची बॉलिंग चांगली चालली आहे. आम्हाला त्याच्यावरच फोकस करायचा आहे. नक्कीच चांगली बॉलिंग चालली आहे. समोरचा संघ देखील राजपूत 11 आहे. खरं तर समोरच्या टीमचा खेळ देखील आपण पाहिला असेल परंतु समोरच्या टीमचा एखादा खेळाडू कोणाला टार्गेट केला असेल का आपण? मितेश आहे आणि एक सूरज यांची दोघांची बॅट लागली आहे. त्यांचा थांबवायचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच त्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही कराल परंतु शेवटचा प्रश्न फक्त या आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? खूप चांगला केलाय. यस थँक्यू सो मच. टॉस जिंकला हेंद्रपाडा संघानं आणि यस तुम्हाला देखील पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच गमरे दादा. टॉस जिंकला हेंद्रपाडा संघानं. टॉस जिंकून प्रथमतः फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आपण जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत आमच्या साथी समोरचक अनुज मोरे सर. थँक्यू सो मच. येस चला मॅचला सुरुवात होते. दुसरं सत्र चालू झालं. थँक्यू प्रसाद सर. टॉस देखील आपण पाहिला. चला दोन्ही टीमचे 12th मॅन. बघा वारंवार आपल्याला पुकार येतोय. आपण एक इनिंग मध्ये उठून जात आहेत. प्रत्येक इनिंगला पूर्णपणे मॅच मध्ये इथे मात्र कॉम्बॉक्स मध्ये बसणं फार गरजेचे. दोन्ही टीमच्या 12th मॅनला विनंती आहे अन्यथा तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल याची नोंद घ्या. बघा फिल्डिंग टीम आपले ओनर सातत्याने असतात. शिवा दादा आपण देखील या. क्या बात आहे. हॅट्रिक साठी संधी आली. बॉलिंग ट्रॅक वरती सतीशला आपण पाहतोय. हॅट्रिक साठी संधी आहे. टीमचे ओनर शिवा दादा ह्याच्या वतीने आपण पाहतोय. सतीश कदम आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिले. यस मॅच ऑन. चला स्पीडअप करा.
93 धावांचं लक्ष आहे. 93 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गरज आहे टीम बारेज स्टार्सच्या संघाला. क्वालिफायर 1 ची मॅच आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटक क्रमांक पहिला सतीश कदम बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मधून फिल्डर आलेत. बॉलला कलेक्ट केलं आणि फेकले. तोपर्यंत ही एक धाव. संघाचं आपण पाहतो इथे मात्र श्री गणेश होत असताना टीमचं अकाउंट इथे मात्र ओपन झालंय आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एक धाव. यावेळेस देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार हाफ ट्रॅकर बॉल पाहायला मिळतात. फिल्डर आहेत आणि हा एक धाव. पुढचा बॉल यावी समोर पाहतोय. व्हाईट बॉल. अंपायरचा गोल. ऋषभ जाधव सर तिथे उपस्थित आहेत. पंचाचे दोन्ही आज समर्थ धावा मिळाले त्या अवंतर आणि अवंतरच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. हॅट्रिक जर संपादित केली गोलंदाजाने तर नक्कीच ओनर टीमच्या आपण पाहतोय शिवादादा यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस सुंदर टप्पा पडल्यानंतर अगदी बाउन्स झालेला बॉल आणि बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची संख्या. प्रयत्न करावे लागतील टीमला. मोठं एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह केला. एक धाव पाहायला मिळतोय आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. ओव्हर नंबर 1. यावेळी स्लॉट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे. 5 बॉलचा केस समाप्त झाला आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. एक धावाने धावफलक पुढे सरसवतोय परंतु 1-2 धावांनी काही घडणार नाही. 5 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 5 ऑन बोर्ड. समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फेकून दिलाय. खीच के माराय. 6 रन. 6 आणि अजूनही 82 धावांची आवश्यकता. बघा प्रत्येक ओव्हर नंतर विनंती असेल शिवादादा आपण देखील मैदानात जाऊ नका कारण की ड्रिंक्स ब्रेक एकदाच असेल इथे नोंद घ्या. बघा 5 ओव्हर मध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज. येस ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. भरपूर मेहनत शिवादादा देखील करतात. अंपायरला देखील पाहणे पुरवले त्यांना देखील थँक्यू सो मच.
चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, विनंती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 सतीश पुजारीला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड विकेट आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. समीकरण मध्ये बदलाव, हे सगळं स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा 25 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे एक इनिंग पूर्णपणे कंप्लीट करण्यासाठी. या स्पर्धेचा नियम आहे, एक चांगली संकल्पना साहेबांच्या वतीने अण्णासाहेब कुलकर्णी आपण पाहतोय. हो यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र ऑन साइडला टर्न करायचं होतं, इथे मात्र ही एकदा मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. आज घरात संपूर्ण 10 क्रिक लाईव्ह वाहिनीची टीम आमच्यासमोर उपस्थित आहेत. त्याच्या टीमचे मेंटॉर आज 2 दिवस पाहिलं तर संदीप आमच्या सोबत आहेत, पूर्णपणे टीमचे कॅप्टन आहेत, लीडर आहेत सध्याच्या घडीला. हे 2 दिवस आपण पाहतो, एक चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. पूर्णपणे प्रॉपर अपडेटिंग असेल, पूर्णपणे टेक्निकल रूम मध्ये जे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, इश्यू आहेत, तर त्यांच्या वतीने सॉल्व्ह होतात. वाईट +1 2 धावा मिळतील आणि 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीवरती येणारे अजूनही 22 बॉल आणि 78 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिकची संपादित केली तर शिवादादा यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळी आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि क्या बात आहे, नावाप्रमाणे आपली कामगिरी करत असताना धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम 12 स्टार्स या संघाला. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. अजूनही समीकरण जर पाहिलं तर येणारे 21 बॉल आणि 78 धावांची आवश्यकता आहे. 92 धावांचं लक्ष आहे, परंतु कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर या 92 धावा चेस देखील झाल्या होत्या. हे देखील विसरून चालणार नाही या टीम बॉलिंग करत असताना अष्टविनायक 11 या संघासाठी. त्या मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये कमी धावा आल्या, तर परंतु शेवटच्या 3 षटकामध्ये का बॅटिंग केली होती, लाजवाब बॅटिंग. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप बदल फिल्डर राहिले, उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव. प्रयत्न करावे लागतील, पराकाष्ठा करावे लागतील टीम बॅटिंग करत असताना 12 स्टार्सच्या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. षटक क्रमांक दुसरा प्रथमेशला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अंपायर सिग्नल वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीने धावफलक पोहोचेल 16 17 धावसंख्येवरती. 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. 17 पैकी 17 कुठल्या टीम वरती 15 धावा. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय, क्या बात है, कव्हरच्या डोक्यावरून ओटीटी 1 बाउंस सीमा भार आलेला हा बाट मधून चौकार 4. आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकारच्या मदतीनं धावफलक दोन पोहोचलंय 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 मोदक, 21 ध्रुवा आणि 21 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी क्लोज कॉल होता भरपूर. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी स्टंपच्या मी तर म्हणेन 1 ते 2 सेंटीमीटर बाजूने बॉल ट्रॅव्हल होतोय. यावेळेस वाईड बॉल, अतिरिक्त धाव आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल
वाईट +1 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 23 धावा बरोबर अचूक असं लक्ष आहे संदीपचं देखील, कारण की टेक्निकल रूममध्ये आज कॅप्टन आहे, पूर्णपणे जिम्मेदारी जरूर त्यांची आहे. लेफ्ट आर्म यावेळेस फुल केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्या बात आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा सिक्सर षटकार. ऑन बोर्ड. शिवादादा देखील आता थोडेसे शांत बसलेत, कारण की प्रेशराईज आहे, संघ इनॅक्शन मध्ये खेळतोय, महत्वपूर्ण मॅच आहे. परास्त झाला तरी चान्स आहे, परंतु हे संधी सोडायचं नाहीये, कारण की जर सामना जिंकला थेट फायनल मध्ये म्हणजे जी ट्रॉफी चमचमणारी आपण पाहतोय सीएम चषकाची, ती एक तरी आपल्या नावावरती होईल, हे मात्र नक्की आहे. आणि आज जर खरं आता नाही, प्रत्येक खेळाडूला आपण पाहतोय मेहनत पराकाष्ठा करावी लागतील, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये जर टीम सोबत, टीमच्या कॅप्टन सोबत, टीमच्या ओनर सोबत, ट्रॉफी सोबत जर फोटो काढून स्टेटसला टाकायचं आहे ना, तर मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सुलतान, लेफ्ट आर्म यावेळेस आपण पाहतोय बॉल मैदानाच्या आतमध्ये, आणि ही एक धाव जरूर कंप्लीट आहे. चिकी सिंगल कंप्लीट. सुलतानला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे, खऱ्या अर्थाने काल देखील पाहिलं आणि आज देखील चांगली कामगिरी केली सुलतानने, नावाप्रमाणे आपली छाप सोडत असताना. क्या बात है, इथे मात्र दांडी 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 गुल, फलंदाज बॅक टू डकआउट. बाद बघा भरपूर वेळ घेतात. चॅलेंज ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. ओव्हर नंबर 3 50-50 चॅलेंज आहे. हेच बघा पाणी पोचवा विनंती असेल, स्टंप साठी पाणी पाहिजे. शिवा दादा देखील पूर्णपणे सज्ज असतात, कारण की इनॅक्शनमध्ये त्यांचा संघ खेळतोय. जेवढा लवकरात लवकर आपण पाहतो मॅच कव्हर करायचे, तेवढं देखील शक्य होईल तेवढं करा. विनंती असेल प्रत्येक टीमला, प्रत्येक प्लेयरला. अजून एक विकेट जर घेतली सुलतानने या बॉलवरती तर 500 रुपये. यावेळेस आपण पाहतोय 500 रुपये वाचलेले आहेत शिवादादांचे. नक्कीच आपण पाहतो यावेळेस हॅट्रिक जर संपादित केली, रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे शिवादादा यांच्या वतीनं. कॅश प्राइजची भरमार आता मात्र पाहायला मिळते, कारण की संध्याकाळचं सत्र आहे, जसं जसं संध्याकाळचं सत्र चालू होईल कॅश प्राइजची भरमार पाहायला मिळेल, कारण की महत्वाचे मॅचेस आहेत. यावेळेस लॉफ्ट केल्या, ऑन साइडला फिल्डर आहेत, जज करतात, परंतु यावेळेस चांगलं फील्ड केलं, चांगलं स्टॉप केला, बॉलला अडवला. आणि येस एका धावेच्या मदतीने आपण पाहतो इथे मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 32 धावसंख्येवरती. 32 ऑन बोर्ड. नक्कीच ओनरचं पूर्णपणे प्रेशर असतो, कारण की ते मैदानाच्या बाहेर असून देखील पूर्णपणे प्रेशर आपण पाहतोय, नक्कीच पाहायला मिळतो. ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर आहे, जज करतात. क्या बात आहे, लाजवाब. यावेळेस षटकामधील दुसरी विकेट संपादित केली आहे. बॉलिंग करत असताना सुलतानने फलंदाज बाद. बारेज स्टार्स आपल्याला विनंती असेल लगेच बॅटर आपण मैदानात पाठवायचे, आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती असेल जशी मॅच संपेल तशी फिल्डिंग लावून घ्या, कारण की बघा वेळ फार कमी आणि आपल्याला अजून 3 मॅच कव्हर करायचे आहेत.
त्यामुळे वेळेवरती प्रत्येक मॅच होणं हे देखील गरजेचे आहे. जर तुम्ही लेट केलात तर षटक देखील कमी करण्यात येईल याची नोंद घ्या. या बॉलवरती जर विकेट घेतली तर रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे या टीमचे ओनर शिवादादा यांच्या वतीनं. क्या बात है, दांडीगुल धक्का क्रमांक 3 लागत असताना सुलतानला अजून एक सफलता मिळत असताना धक्का क्रमांक 4 लागलाय टीम बारेज स्टार्स या संघाला. फलंदाज बाद. त्याच्यामध्ये जीएसटी कट करून तुमच्यापर्यंत ते पोहोचली जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 4 विकेट्स हे आपल्याला समीकरण पाहायला मिळतोय. आणि आपण जर पाहिलं तर 3 धावा आहेत. 50-50 चॅलेंज ओव्हर होतं. त्यामुळे आता मात्र या 3 मधील आपण जर पाहिलं तर 50 रन्स इथे मात्र अर्धे केले जाईल. अर्थातच एक धाव इथे मात्र मायनस केली जाईल. एक धाव मायनस केली जाईल आणि त्यामुळे आता मात्र धावफलक जम पोहोचेल 31 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती शुभम ओड नंबर 4 षटक क्रमांक 4. नेक्स्ट बॉल राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल यावेळेस अलॉंग विथ द कार्पेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो. 20 ब्रिज मध्ये बॉल ट्रॅव्हल लॉंग ऑन वरून सुलतान आलेत. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत इथे मात्र या 2 धावा. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय प्रगती पथावरती. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा वारंवार आपल्याला पुकार येते त्यामुळे सहकार्य करा. यास आडवा पाटणा केल्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न केलाय. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. 34 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 प्रगती पथावरती ओड नंबर 4. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 34 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 4 विकेट्स. चला स्पीडअप करा. यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय आणि इथे मात्र बॅटची रेडिंग एज परंतु एकच धाव मिळेल. सिंगरच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. 35 ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पुढे एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय. शॉर्ट ऑन पूल आपल्याला पाहायला मिळतो. स्कोअर लक्ष दिशेने फटका सजवलाय. फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयास नाही आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडस नाहीये आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 36 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. येणारे अजूनही 6 बॉल उर्वरित आहेत
आणि 57 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 57चा अजूनही उर्वरित खेळ बाकी या धावा गरजेच्या आहेत. जर मेडल ओव्हर टाकली तर नक्कीच ओनर टीमचे शिवादादा यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कॅश प्राइजची भरमार जरूर पाहायला मिळते शिवादादा, परंतु मॅच त्यांना देखील माहिती एका बाजूने झुकली आहे त्यामुळेच असेल मी तर म्हणेन. ऑन साइडला इथे मात्र फटका सजवलाय, परंतु इथे मात्र शुभम होते त्याच्या डोक्याच्या वरून अगदी बॉलला पाठवलाय. 1 बाउंस सीमा पार, चौकार. 'यावेळीस ऑन साइडला क्या बात है, पॉवरफुल पुल केलाय, सक्सेसफुल, ब्युटिफुल आलेला हा सिक्सर. चार बॉल 47 धावांची आवश्यकता. तिसरा यावेळेस वनाट वेग होता, परंतु लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल आहे. हॅट्रिक जर संपादित केली सुलतानने तर रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे या टीमचे ओनर शिवा दादा यांच्या वतीने. क्या बात आहे. आता मात्र कॅश प्राइज भरपूर वाढत चाललाय. जसं जसं संध्याकाळ होते तसं तसं चार्ज होतात. ऑन साइडला फटका सजवलाय. फिल्डर आहेत शुभम. आता फिल्डिंग केली आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉलला कलेक्ट केलं, एकच जाऊ मिळेल. आता एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली आहे. शेवटचे 3 बॉल आहे, संधी आहे 2000 कमवण्याची. सुलतानसाठी चान्स आहे. 500 रुपये कॅश प्राइज जरूर आलेले आहेत, परंतु जर आता 2000 जर मिळवायचे असतील तर या 3 बॉलवरती विकेट घेणं फार गरजेचं आहे. एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली आहे. 45 धावांची अजून आवश्यकता आहे मैदानावरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. क्या बात आहे. दांडी 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 गुल. धक्का क्रमांक 5वा लागत असताना टीम भारत स्टार्स या संघाला यू मिस आय विल डेफिनेटली इट सांगत असताना सुलतानच्या यश मिळत असताना यावेळेस धक्का क्रमांक 5वा फलंदाज बाद. दोन बॉल वरती जर विकेट संपादित केली तर रोख रक्कम अजूनही 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. साहेबांना देखील घाम फुटतोय. विजय राठोड यांना सूचना, आपण या इनिंग मध्ये एक जरी 6 मारला तर वैभव पवार यांच्या मार्फत 501 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक आपल्याला देण्यात येणार आहे. विजय राठोड यांनी याची नोंद घ्यायची आहे. 1 6 आणि 501 रुपयाचे मानकरी. क्या बात आहे. दोन्ही साइडने आता बक्षीस लागलंय. एका बाजूने बॅटिंग टीम कडून तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग करत असताना टीम कडून. थोडंसं क्लोज आहे. अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. अजूनही संधी आहे. 2000 रुपये. क्या बात आहे. या बॉल वरती जर विकेट आली ना तरी देखील साहेबांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. पूर्णपणे मॅच मध्ये आता रंग चढतोय. एका बाजूने बॅटिंग करत असताना 500 रुपये तर बॉलिंग करत असताना 200 रुपये. यावेळेस लाऊड अपील केली आहे, पाहावं लागेल. इथे मात्र हे 200 रुपये नक्कीच वाचलेत आणि 2000 रुपये देखील वाचलेले आहेत. लेग बायच्या स्वरूपात एकदा वालिया आणि शेवटचा एक बॉल आहे. एका बॉल वरती संधी असेल सुलतानला. या बॉल वरती जर विकेट घेतली, जर बोल्ड केला तर रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्लीन बोल्ड जर केला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि अगदी मिडल स्टंप जर उडवला ना तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे शिवादादा यांच्या वतीने. क्या बात आहे. कॅश प्राइजची भरमार आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे सुलतान. ओहो, मी तर म्हणजे पूर्णपणे नेम धरूनच गोलंदाजी करतोय की काय. क्या बात आहे. व्हाईट बॉल आलाय. रोशन अंपायर देखील आमच्या असतात. पूर्णपणे गोलंदाजी देखील तशी चालू आहे मैदानावरती. कॅश प्राइजची भरमार आहे. पूर्णपणे नेम धरून गोलंदाजी चालू आहे. अगदी गोळा फेक करतो ना त्याप्रमाणे गोलंदाजी. बॉल या नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. परंतु इथे मात्र सामना जिंकलाय आणि या स्पर्धेतील CM चषक 2025 मधील
पहिला संघ ठरलाय जो मेगा फायनल मध्ये ज्यांनी थेट एंट्री केली आहे. अर्थातच अष्टविनायक 11 हा संघ जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम बारे स्टार्स. क्या बात आहे. आणि आजचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल 45 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. अर्थातच सतीश कदम ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.